महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने नवीन स्कीम चालू करण्यात आलेली आहे। ती म्हणजे महिलांना 50% आरक्षण व 75 वर्षावरील जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्याकरता 100% तिकिटामध्ये सवलत देण्याचं देऊ घातलेलं आहे। हे असतानाच नवा एक फंडा महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या वतीने काढण्यात आलेला आहे। ज्या महिलांना अथवा ज्येष्ठ नागरिकांना या सवलतीचा लाभ घ्यावयाचा असेल त्यांच्याकरता कॉमन मोबिलिटी कार्ड हे काढणं अनिवार्य केलेलं आहे। माझ्या पाठीमागे ही दिसत असलेली जी रांग आहे ही त्याचकरिता म्हणजे कार्डाचं काढण्याकरिता आणि रजिस्ट्रेशन करण्याकरता या ठिकाणी उभारण्यात आलेलं पाहायला मिळत आहे। गेल्या कित्येक वेळापासून म्हणजे सकाळपासून ही रांग या ठिकाणी लागल्याचं पाहायला मिळत आहे। मात्र महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ असेल किंवा संबंधित ठेकेदार यांच्या वतीने कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी व्यवस्था नसल्याचं सांगण्यात येत आहे। अनेक या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक आहेत, महिला आहेत, या ठिकाणी दाखल झालेल्या आहे। मात्र तडपत्या उन्हामध्ये या ठिकाणी त्यांची कुठल्याही प्रकारची पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल अथवा विविध कुठल्याही प्रकारची व्यवस्था नसल्याचं पाहायला मिळत आहे। माझ्यासोबत काही अशाच महिला आहेत, काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्यासोबत आपण जाणून घेणार आहोत काय त्यांची प्रतिक्रिया आहे त्याच्यावर। किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी? आम्ही सकाळी 10:30 वाजतापासून इथे लाईनमध्ये लागलो आहे। आम्हीच नाही, म्हातारे माणसं, आजी आजोबा सर्वजण लाईनमध्ये लागले आहे, पण इथे पाण्याची व्यवस्था नाही, काही नाही। आणि उन्हात आम्ही सर्व इथे प्रतीक्षा करत आहे। आता लागूनसुद्धा हा कॅम्प लागून 4-5 दिवसच झाले आहे, अजून काही एवढ्या गर्दीचे हे नाही आहे, नाही आहे झालेली, पण तरी आम्हाला खूप त्रास होत आहे सर्वांना, महिलांना घरचे कामं वगैरे आटपून इथे या लाईनमध्ये उभे राहा, पण ते ठीक आहे। काय गैरसोय होते इथे? गैरसोय म्हणजे आज का नाही पाणी नेतो, इथं पाण्याची बॉटल नाही आहे, काही नाही आहे, पाण्याची व्यवस्था, बसाची सोय नाही आहे। आज उपासाचा दिवस आहे। 10 रुपयाची बॉटल 20 रुपयाला देत आहे, 50 रुपये 200 रुपयाचा 50 रुपयाचा फॉर्म 200 रुपयाला देत आहे, भरत आहे लोक। एका प्रकारे पिळवणूक चालू असल्याचं हां, एका प्रकारे पिळवणूक सुरू असल्याचं सांगितलं जात आहे। मावशी, किती वेळ झाला तुम्ही या ठिकाणी आले? मी आली 10:30 वाजतापासून 10:30 वाजतापासून आलेला आहे आम्ही। तसा इथं पाणी नाही, काहीच नाही। आम्ही शेवटी विकत घेऊन रस घेतला, आम्हाला उपास आहे त्याच्यामुळे त्रस्त झालं। सर्व म्हातारे लोक, काही ज्येष्ठ नागरिक सुद्धा माझ्यासोबत आहेत, त्या ज्येष्ठ नागरिकांसोबत आपण चर्चा करणार विचारणार आहोत। किती वेळ झाला काका तुम्ही या ठिकाणी आलेले आहात? 9 वाजतापासून अति आलो आहे, म्हटलं काही सोय नाही आहे तिचा, लाईन लावा लागते, पाणी प्यायची सोय नाही, बसून राहावं लागते, लय त्रास उन्हाला आम्हाला। बोरगाव निगुटातून आलो खेड्यावरून। किती लांबून आले तुम्ही? बापरे, 30 किलोमीटर आहे, 30-40 किलोमीटर। ताई, तुम्ही कुठून आल्यात? पारदवरून आले। बरं, किती वेळ झाला लाईन मध्ये? मला 2 तास झाले। 2 तास झाला। गेल्या 2 तासापासून ग्रामीण विभागातून आलेले हे नागरिक आहेत, तरी सुद्धा यांचं कुठल्याही प्रकारची सोय नसल्याचं सांगितलं जात आहे। मावशी, कुठून आले? आम्ही बोरगाव निंगोट 9 वाजल्यापासून आलेले, नंबर लागला नाही आणि एकादशी आहे आम्हाला आज। सांगा, पाणी नाही, काही नाही, उन्हामध्ये उभा आहे आम्ही, तरी नंबर लागला नाही आमचा आला। गैरसोय होते हो, म्हणजे डोळे दुखून राहिले माझ्यावाले, ऑपरेशनाचे डोळे आहे। सांगा, अनेक ग्रामीण विभागातून असतील अथवा शहरी विभागातून आलेले काही आहेत। असेच आजी आहेत माझ्यासोबत, ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यासोबत। आजी, कुठून आली? मी विराईतून। बरं, झालं का कार्ड? झालं का? नाही झालंच नाही झालं? नाही झालं। का बरं नाही झालं? पण बाबा पाणी नाही इथं। तहान लागली? पाणी नाहीये? नाही, सोयच नाहीये पाण्याची? नाही। बरं, काय सांगशील या माध्यमातून? काय सांगशील म्हणजे आम्ही एवढी मोठी पब्लिक असल्यानंतर इथं सगळं काहीच व्यवस्था नाही, पाण्याची नाही किंवा काहीची नाही, आम्ही उन्हीच तिथं हे सांगेन बाबा, की तुम्हाला काही समजत नाही। सदा अहो परिवहन मंत्री, एकीकडे आश्वासन देणारे परिवहन मंत्र्यांना हे आव्हान आहे, कशा प्रकारे तडपत्या उन्हामध्ये, विदर्भाचा तडपत्या उन्हामध्ये ही पब्लिक आपल्या परिवहन महामंडळाच्या विभागामध्ये सुरू असलेल्या कॉमन मोबिलिटी कार्ड काढण्याकरता या महिला असतील अथवा ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी तडपत्या उन्हामध्ये आहेत। मात्र आपल्या विभागाच्या वतीने कुठल्याही प्रकारची सोय नसल्याचं एक आरोप या नागरिकांच्या वतीने करण्यात आलेले आहे। आता तरी परिवहन विभाग जागा होईल का आणि येणाऱ्या काळात यांची व्यवस्था करण्यात कितपत यश प्राप्त करेल याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे। प्रतीक कुरेकर, LS मराठी, मूर्तिजापूर, अकोला।